नक्षत्र वर्सेस रुद्र 11 करो या मरो डू ऑर डाय अशा परिस्थितीत हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण जो संघ जिंकणार आहे तो आत्ताच पराभूत झालेल्या हजरत रायडर संघासमोर खेळणार आहे. पाहायचं आहे पहिला संघ जो या स्पर्धेचा अंतिम चषकामध्ये पोहोचलेला आहे तो अर्थातच अवधूत 11 संघ. फलंदाजीचे सचिन झेंडे, नॉन स्ट्राईकला पाहतोय तो राजेश मोरिया. 4 षटकांचा क्रिकेटचा थरार. पंचांच्या डाव्या बाजू लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय शशी बोत्रे. संघाचा संघ मालक. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि चेंडू बॅटच्या रडार मध्ये येतोय. पायचा आहे तिथे जेल टिपला जातोय आणि चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषेबाहेर. पहिला षटकार पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्र घेत डू ऑर डाय मध्ये हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जो संघ जिंकणार आहे तो पुढे जाणार आहे, जवळजवळ सेमीफायनल खेळणार आहे आणि जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होणार आहे तो या स्पर्धेतून बाद होणार आहे. त्यामुळे करो या मरो अशा या परिस्थितीत हा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. काय जबरदस्त आयोजन स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पर्व दुसरं पावसाळी रब्बल बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन इथे पाहायला मिळत आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते महेश कोपरकर आणि उमेश मित्र मंडळ यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हवेत जातोय मिड विकेट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र केवळ एकच धाव मिळते. शशी बोत्रे जो संघाचा संघ मालक आहे, संघाची धावसंख्या आहे ती 2 चेंडू अखेर 7 धावा. तर पाहायला गेलं तर खरोखरच एक जबरदस्त सामने या संघ लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्ले ऑफ मध्ये देखील चांगली सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. या अगोदर जो पहिला सामना झाला तो मात्र एकतर्फी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला अवधूत वर्सेस अवधूत रायडर संघामध्ये. व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर अर्थातच कोपरकर परिवार, त्यांचे मित्र परिवार, त्याचबरोबर आमचे लाडके मित्र सन्माननीय सचिनजी चोरमले साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर दिनेश कोपरकर आपण देखील व्यासपीठावर यायचं. आता चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. बटल्या चेंडूच्या खाली आहे. झेल टिपला जातोय. राजेशला माघारी परतावं लागतंय आणि मोठा मासा जाळ्यात सापडतोय. राजेश सारखा पहिला फलंदाज तंबूमध्ये परततोय. आयकॉन प्लेअर म्हणून या स्पर्धेत खेळत असताना आणि मात्र बाद होऊन तंबूत परततोय. कार्यालय प्रमुख सन्माननीय सचिनजी चोरमुले साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. उमेश मित्र मंडळाच्या वतीने आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठावर आज दिग्गज मंडळी नक्कीच आपण पाहतोय. त्यामध्ये आता सचिन चोरमुले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स क्लब संघाचे अध्यक्ष अर्थातच प्रकाश म्हात्रे साहेब हे देखील इथे क्रिकेटचा मनमुराद पावसाळी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना नक्कीच पाहायला मिळत आहे. सकाळचं जर सत्र आपण पाहिलं असेल तर सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं असेल तर पावसाचं आगमन नक्कीच होतं. आणि आमचे लाडके मित्र दिनेश शेट्टी आपणास देखील विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आज आपण पाहिलं असेल सकाळच्या सत्रामध्ये जोरदार पावसाचं देखील आगमन होतं. यावेळेस मात्र सरळ साई स्क्रीनच्या दिशेने चांगला फटका. प्रसाद मांजरेकर चेंडू अडवतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावावर समाधान देखील मानावं लागतंय. मी पुन्हा एकदा नक्कीच विनंती करतोय कारण आता 3:15 झालेले आहेत. शाखा क्रमांक 111 आपल्या सर्वांचे लाडके निष्ठावंत एकनिष्ठ आमदार सन्मान्य श्री सुनील भाऊ राऊत यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर देखील आयोजित केलेले आहे. ब्लड डोनेशन कॅम्प भाऊंच्या ऑफिसच्या बाजूला रक्तदान शिबिराचा कॅम्प इथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर जे कोणी अद्याप रक्तदान करण्यास इच्छुक असतील त्यांनी तिथे संपर्क साधायचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू सचिन झेंडे काहीसा आक्रमक पवित्र पहिल्या चेंडूपासून नक्कीच पाहायला मिळतोय आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या नक्कीच पुढे सरकते. नॉन स्ट्राईकला पाहते तो ऋषी. या स्पर्धेमध्ये त्याला अद्याप आपल्या फलंदाजीची छाप काही पाडता आलेली नाही आहे. मात्र पाहायचं आहे या निर्णायक सामन्यात तो कसा खेळतोय कारण जो संघ जिंकणार आहे तो पुढच्या एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेला संघ अद्वैत रायडर संघाशी खेळणार आहे. आता चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आणि चेंडूच्या खाली येतो बटल्या. आणखीन एक सोपा झेल आणि आता मात्र मोठा मासा आणखीन एक जाळ्यात सापडतो. पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये. आता मात्र डगआउट्स मध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळेल तर नक्कीच स्वामी छत्र संघाच्या. आता मात्र आणखीन एक आक्रमक आणि नवदूत खेळाडू साहिल जेसन ज्याच्यामध्ये क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची आणि तो फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 2 फलंदाज तंबूमध्ये परततात. तत्पूर्वी धावसंख्या जर धावफलकावर पाहिली तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात देखील झालेली होती. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर देखील शशी बोत्रे यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली थोडंसं आक्रमण केलं आणि फलंदाजाला लालच दिली होती आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच दोन्ही फलंदाज सापडले आणि दोन्ही सलामीवीर आता मात्र आपण डगआउट्स मध्ये नक्कीच पाहतोय.
शशी बोत्रे गेल्या पर्वामध्ये देखील हा संघ मला वाटतं अंतिम सामन्यामध्ये नक्कीच खेळलेला होता. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय एक अनुभवी गोलंदाज अजिंक्य रहाणे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. आता चेंडू हवेत जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि आता हा मात्र झेल इथे टिपला जातोय. रमेश कळसुलकर काय जबरदस्त झेल आणि पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा ऋषिकेश साळुंके पहिल्या चेंडूवर बाद होताना एक अप्रतिम झेल इथे टिपला जातो रमेश कळसुलकरांच्या माध्यमातून. आणि एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, कारण आतापर्यंत तिन्ही झेल चांगले टिपले गेलेत. आपण पाहिलं असेल 2 झेल स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच चांगले टिपले गेले होते ते अजय उर्फ बटल्याच्या माध्यमातून. आणि आता तिसरा फलंदाज तंबूमध्ये परत संघाची धावसंख्या ती 10 धावा. आता मात्र स्वामी छत्र संघ थोडासा काही होईना अडचणीत नक्कीच सापडलेला पाहायला मिळतोय, कारण ही एक फलंदाजीची जोडी, एक अनुभवी जोडी आता खेळपट्टीवर आपण पाहतोय. राहुल बर्वे सारखा एक प्रमुख फलंदाज आता मात्र लवकरच दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मैदानात येताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा क्रिकेटचा स्तंभमध्ये पर्यंत संघाची धावसंख्या ती 10 धावा. आता मात्र एक चांगला चेंडू कोलवल टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा कोलवल टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये थोडंसं चिक्कल असल्यामुळे गोलंदाज घसरतोय. अजिंक्य रहाणे गोलंदाजी करतोय. तीन चेंडू आतापर्यंत 2 धावा खर्च केले आहेत. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं होतं शशी बोत्रे ज्याने पहिल्या चेंडू षटकार मारून स्वागत केलं गेलं होतं, त्यानंतर मात्र अनुभवाच्या जोरावर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत फलंदाजाला मात्र त्यानंतर कोणती मोठी संधी त्याच्या गोलंदाजीवर मिळालेली नाहीये. नक्कीच आता गोलंदाजीसाठी टाटा एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अर्थातच अजिंक्य. आता याच्यानंतर 2 एक सेमी आणि एक फायनल आहे. आता एक सेमी एक फायनल नाही ही डुअर डाय आहे ना. आता जो जिंकेल ना तो आम्ही हरलोय ना फर्स्ट सेकंडमध्ये. एक टीम फायनलला गेली आणि आमच्याबरोबर सेमीच झाली ना जवळजवळ. हां हां स्कोर सांग. धावसंख्या ती 14. ही नाही ही अशीच मॅच आहे एलिमेंटर्स. थर्ड फोर्थ यातला जिंकेल तो आमच्यावर खेळणार. आता चेंडू खूप टप्प्याचा वेगवान चेंडू बॅटमध्ये नीट आला नाही. नक्कीच एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 2 धाव खेळाडूंमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. स्वामी छत्र संघ थोडासा अडचणीत सापडला. पहिल्या षटकात 2 प्रमुख फलंदाज बाद केले होते शशी बोत्रे यांनी आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर बाद झाला होता तो अर्थातच ऋषी. या षटकातील पहिल्या चेंडूच्या सामोर जातोय तो मात्र साईल उर्फ जेसन. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. हा चेंडू मनगटाच्या सहाय्याने खेळला गेला. फाईन लेगच्या दिशेने 2 धावा पंचांनी इथे घोषित केल्या आहेत. 2 धावांवर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते इथे 17 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. केवळ 7 धावा खर्च केल्या आहेत. काय अप्रतिम षटकाची सांगता होताना पाहायला मिळत आहे. आता पाहायचं कोणत्या गोलंदाजाला इथे वापर केला जाईल, कारण या अगोदरच्या सामन्यात प्रसाद मांजरेकरांनी 3रं षटक हाताळलं होतं आणि केवळ त्यांनी 2 धावा खर्च केलेल्या होत्या. पाहायचं कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण केलं जात आहे. ते एक अनुभवाच्या जोरावर जर गोलंदाजी करायची झाली तर नक्कीच प्रसाद मांजरेकर गोलंदाजीसाठी येईल, किंवा एखादा षटक टाकून घेण्याचा कर्णधाराचा निर्णय असेल तर नक्कीच अजय उर्फ बटल्या गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल. पाहायचं 2 अनुभवी खेळाडूंमध्ये इथे चर्चा होताना पाहायला मिळते. स्वतः कर्णधार आणि अजिंक्य रहाणे यांच्यामध्ये थोडासा विचार विनिमय होऊन आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तर अर्थातच बटल्या. या अगोदरच्या सामन्यामध्ये 3रं षटक प्रसाद मांजरेकर ज्यांनी हाताळलं होतं. केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. आता त्याला मात्र 4थ्या षटकासाठी बाकी ठेवलंय आणि 3रं षटक इथे हाताळलं जात आहे ते अजय उर्फ बटल्या यांच्या माध्यमातून. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला या
आदर्श स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळत आहे. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक 2025 पर्व दुसरं. आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण खरोखरच पावसाळी क्रिकेटचा मनमुराद आनंद तर घेतलाच, परंतु त्याबरोबर चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळालं. कालचे सत्र जर पाहिलं असेल तर प्रत्येक सामना हा आपण नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जात होता आणि एक चित्त थरारक विजय आपण नक्कीच पाहत होतो. पाहायचा त्याच पद्धतीचा हा सामना देखील होतोय की नाही, कारण करो या मरो ह्या परिस्थितीतला हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र राहुल बर्वे चेंडू भिरकावतो. मिड विकेट रिझनमध्ये एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी चेंडू परततोय. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे, मात्र 2 धाव सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 जबरदस्त अनुभवी फलंदाज राहुल आणि जेसन यांच्या माध्यमातून धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 19 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा सामना आहे. किमान 40 ते 45 धाव फलक नक्कीच अपेक्षित असणाऱ्या डिपेंड करायचे असतील तर या षटकातील पुढचा चेंडू. आता चेंडू काय जबरदस्त टप्पा पडल्यानंतर स्पीड होतोय. फलंदाजाला खेळायचं होतं ऑनसाईडच्या दिशेने. चेंडू खेळेपर्यंत त्यांच्या शरीरावर आदळतोय. बॅटची कड घेतली जाते आणि सिली मिडऑफच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. अप्रतिम षटक हाताळलं जात आहे अजय उर्फ बटले यांच्या माध्यमातून. आता मात्र पाहायचं आहे एक मोठा आणि दिग्गज फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे षटकार मारण्याची आणि ज्यांच्याकडे ताकद आहे एक मोठी खेळी करण्याची. पाहायचं आहे आणि आता मात्र त्या खेळीची नक्कीच गरज आहे स्वामी छत्र संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला जरा लवकर. अतिशय रंगतदार हे स्पर्धा नक्कीच पाहायला मिळाली. सुरुवातीला लीग, त्यानंतर एलिमिनेटर्स, प्ले ऑफ मधील आता हे सामन्यापर्यंत पाहतोय. बदल्याचा पुढचा चेंडू अर्थातच साहिल उर्फ जेसनसाठी. काय जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपच्या दिशेने घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा होतोय. एक धाव इथे घोषित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय. दुसरे पर्व आहे. पुन्हा एकदा आगून टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. प्रसाद मांजरेकर चेंडूच्या खाली येतोय. आणि इथे मात्र साहिलची खेळी संपुष्टात. आता मात्र मोठा मासा नक्कीच जाळ्यामध्ये सापडतोय आणि आता मात्र स्वामी छत्र डगआउट्स मध्ये देखील चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय. निराश होऊन तंबूमध्ये परतताना पाहायला मिळतो तो साहिल उर्फ जेसन. धावसंख्या होती 21. त्याचबरोबर आपण पाहतोय सकाळच्या सत्रात देखील मी आपणास आठवण केलेली होती. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकरांचा जो वाढदिवस देखील आहे तो साजरा करत असताना त्याचं औचित्य साधून आजच्या या मैदानामध्ये आपण पाहतोय तो पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन आपल्या या माध्यमातून आपण पाहतोय. खरोखरच बाबूशेठ कोपरकर म्हटलं की एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपण पाहिलं. सतत एक मदतीचा हातभार लोकांना नक्कीच आपण पाहायला मिळायचा. एक सहकार्याची भाषा, थोडंसं बोलणं त्यांचं जरी काही असलं तरी परंतु त्यांच्यामध्ये एक प्रेम नक्कीच होतं. सहकार्याची भाषा त्यांच्या मनातून कायम लोकांसाठी इथे मिळत होती. असे आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय बाबूशेठ कोपरकरांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजच्या स्पर्धेचं आपण आयोजन या क्रीडानगरीमध्ये नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे नक्कीच वळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू जातोय. पायचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतोय. झेल डिपला जातोय. फलंदाजाला माघारी परतावा लागतोय. एका मागून एक स्वामी छत्र संघाचे फलंदाज इथे बाद होतात. अल्पेश सारखा फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि अजय बटल्याला आणखीन एक यश इथे प्राप्त होताना पाहायला मिळतंय. निराशाजनक कामगिरी स्वामी छत्र संघाकडून नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र अनुभवी फलंदाज मैदानामध्ये उतरतोय तो अर्थातच अजय उर्फ कोयला. आता मात्र दडपण नक्कीच जाणवतोय स्वामी छत्र संघाकडे. मी पुन्हा एकदा एक आव्हान नक्कीच करतोय की आपल्या सर्वांचे लाडके एकनिष्ठ निष्ठावंत असे आमदार यांच्या माध्यमातून शाखा क्रमांक 111च्या इथे नक्कीच रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. ज्या कोणाला रक्तदान करण्याचे इच्छुक असतील त्याने आपण भाऊंच्या ऑफिस येथे जाऊन रक्तदान करून यायचं. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. पुन्हा एकदा सामन्याकडे नक्कीच वळतोय. अजय उर्फ बटल्या त्याच्या समोर येतोय अजय उर्फ कोयला. आताचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा वेगवान चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22.
पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर धावांवर अंकुश ठेवण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतात गोलंदाज रुद्र 11 संघाची धावसंख्या ती 22. 3 षटका अखेर धावसंख्या ती 22. अप्रतिम षटकाची सांगता होते. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात 5 धावा आणि आता पाहायचं आहे चौथं अंतिम आणि निर्णायक षटक. अनुभवी गोलंदाज संघाची धावसंख्या ती 22. प्रसाद मांजरेकर या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्यांनी एक षटक हाताळलं होतं, 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला त्यांनी बाद केलेला होता. तोच प्रसाद मांजरेकर पाहायचं या षटकात कशी गोलंदाजी करतोय. आजच्या सत्रामध्ये देखील चांगलं क्रिकेट नक्कीच आपण पाहिलं असेल. एका चांगली पर्वणी क्रिकेटची या पावसाळ्या रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. आताचा चेंडू काही पे निगाह आणि काही पे निशाणा या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क इथे नक्कीच होताना पाहायला मिळत नाहीये. डू ऑर डाय साठी हा सामना नक्कीच, कारण जो संघ पराभूत होणार आहे तो या स्पर्धेतून बाद होणार आहे. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पुढे सरसावल्यानंतर मात्र चेंडू हळूवारपणे टाकला, गती परिवर्तन केलं, खेळपट्टीची सहाय्यता मिळाली, थोडासा बाउन्स झाला आणि त्यामुळे अजय मात्र पूर्णपणे चकतोय. आणखीन एक फलंदाज इथे बाद. आता मात्र राहुलने स्वतःच्या खांद्यावर थोडीशी जबाबदारी नक्कीच घेतलेली पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि दोन्ही निर्धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. दोन्ही डॉट बॉल आहेत. 2 डॉट बॉल बोललो. दोन्ही डॉट बॉल इथे येत आहेत. धावसंख्या ती 22. आता ह्या वेळेस मात्र बॉल आणि चेंडू मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये चांगला संपर्क. राहुल बर्वे का मी स्ट्राईकला आलो त्याचा प्रत्यक्षिक तो नक्कीच दाखवतोय आणि एक मिड विकेट रिजन मधून टोलेजंग षटकार राहुलच्या बॅट मधून. आणि ज्याची अपेक्षा आहे, ज्याची गरज आहे स्वामी क्षेत्र संघाला आणि ती जबाबदारी पार पाडताना राहुल बर्वे एक अनुभवी अष्टपैलू असा खेळाडू. आता मात्र एसटीच्या मागून देखील काही सूचना नक्कीच पाहायला मिळते. चौथा चेंडू घेऊन येतो तो प्रसाद मांजरेकर राहुलसाठी. आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर, खूपच बाहेर, नो चेंडू इथे घोषित केला जातो. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, चेंडूवर नियंत्रण सुटतं आणि नो चेंडू इथे घोषित केला जातोय. राहुलसाठी फ्री हिटची संधी नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने वाढताना पाहायला देखील मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. आता काय आता एक मोठी चूक प्रसाद मांजरेकर यांच्याकडून जर कोणती असेल तर वेगाने चेंडू टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचमध्ये थोडंसं नियंत्रण गोलंदाजीचं इथे सट्ट आहे आणि नो चेंडू इथे बहाल केला जातोय. आणि आपण पाहतोय शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्माननीय दीपकजी सावंत साहेब, त्याचबरोबर संदीप सावंत साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि एक चांगली फेक जर आली असती तर राहुल इथे धावबाद झाला असता. शाखा क्रमांक 111 शाखा प्रमुख सन्माननीय दीपकजी सावंत साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ सभासद सदस्य संदीप सावंत साहेब, आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या इथे 31. राहुल जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपल्या धावांची गती वाढवण्याचा जो प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त धावा लागतील याची देखील प्रयत्न तो करतोय. पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेट मधून चेंडू जातोय. आणखीन एक षटकार. काय जबरदस्त खेळी संघाला गरज असताना करताना पाहायला मिळतोय अनुभवी फलंदाज. संघाची धावसंख्या 31. 2 मोठे फटके राहुलच्या बॅटमधून निघतात आणि एक चांगली धावसंख्या, एक मोठी धावसंख्या निश्चित नसली तरी एक समाधानकारक टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होताना प्रसाद मांजरेकर टाटा एंट्रून पुन्हा एकदा फटका आणि हा एक षटकार इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी राहुल बर्वेच्या बॅटमधून 3 षटकारांच्या साह्याने संघाची धावसंख्या 44 काय जबरदस्त खेळी केली. एका क्षणाला असं वाटत होतं की हा संघ 30 ते 35 मध्ये. मी प्रकाश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो.
ज्यानं आतापर्यंत आज सकाळच्या सत्रापासून मी पुन्हा एकदा एक आव्हान करतोय, कालपासून मी आपणास विनंती करतोय, पुन्हा एकदा एक आवाहन करतोय, विनंती करतोय, आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय श्री सुनील भाऊ राऊत साहेब यांच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प रक्तदान शिबिर भाऊंच्या ऑफिसच्या बाजूला सुरू आहे. ज्यांना कोणा रक्तदान करायचं असेल, जे कोणी रक्तदान करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी कृपया लवकरात लवकर रक्तदान करण्यासाठी आपण उपस्थित राहायचं. एक कळकळीची विनंती करतोय आपल्या सर्वांचे लाडके आमदार स्वर्गीय बाबू गोपरकर यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेट टुर्नामेंट रबरी बॉलची मला वाटतं सुरू आहे. हे तर आपलं सुरूच राहणारच आहे, पण एक आपले आमदार आहेत जे तुम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असतात. त्यांनी जबाबदारी आपली आहे आणि त्यांनी सुभाष देसाई साहेबांना जे आपले शिवसेनेचे नेते आहेत त्यांना वचन दिलं होतं की मी 5555 बाटल्या तुम्हाला गोळा करून देईन आणि खारीचा एक वाटा म्हणून तुम्हाला मी आवाहन करतो की तुमच्यापैकी अजूनही कोणी केलं नसेल रक्तदान तर आपल्या भाऊंच्या ऑफिसला, आमच्या आमदारांचं ऑफिस आहे तिकडे आपण व्यवस्था केलेली आहे. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो 4:30 वाजेपर्यंत जर तुमच्यापैकी कोण जात असेल तर तुम्ही नक्की जा तिकडे आणि रक्तदान करा. एक मोठं एक दान आहे ज्याच्यामुळे पुष्कळ लोकांचे जीव वाचू शकतात. एक सुवर्ण संधी आहे आणि तुम्हाला महाहिरो बनायचे, जसे तुम्ही क्रिकेटमध्ये हिरो बनता तसेच महाहिरो या रक्तदान शिबिरात रक्तदान करून महाहिरो बनावं अशी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि बरेच आपले खेळाडू रक्तदान करून आलेले आहेत, परंतु जे काही अजूनही इच्छुक आहेत तर आपण 5 पर्यंत मला वाटतं ती वेळ आहे नक्की ना, 5 पर्यंत आहे. आत्ताच मला अजिंक्य 5 पर्यंत वेळ आहे, त्यामुळे तू रक्तदान करून येऊ शकतो. या सामन्यानंतर तेवढी मुभा आपणास देण्यात येईल, कारण रक्तदान हे नक्कीच श्रेष्ठ दान असतं आणि ती आपली देखील जबाबदारी असते. लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी स्वीकारली, आपण देखील एक नागरिक म्हणून, जनतेचे नागरिक म्हणून काही देणं लागतो, त्या माध्यमातून आपण देखील सर्वांनी रक्तदान करायचं. हे आव्हान मी पुन्हा एकदा भाऊंच्या वतीने आपल्या सर्वांसमोर करतो. निलेश कोंडे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि मी प्रकाश म्हात्रे यांना आईची उबदार शाल देण्यासाठी निलेश कोंडे यांना विनंती करतोय की आपण प्रकाश म्हात्रे यांना सन्मानित करायचं. वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिले. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर म्हणजे त्यांची स्पर्धा म्हटली की प्रत्येक खेळाडू त्यांच्या आदरात यथार्थ इथे नक्कीच उपस्थित राहतोय. त्याबद्दल प्रकाश दादा आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर अजून शाल घे ना, वेगळी घे. धन्यवाद प्रकाश दादा. त्याचबरोबर इथे सचिनजी चोरमुले साहेब आहेत, त्याचबरोबर संदीप सावंत, दीपक सावंत हे मान्यवर इथे थोडा मॅच पाहतात, त्यामुळे मॅचचा आस्वाद घेतात. त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. पण तत्पूर्वी इथे एक सामना सुरू होतोय. या सामन्यानंतर प्रमुख अतिथी यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर यांचा आज वाढदिवस देखील आहे. आज ते आपल्यात जरी नसले तरी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या आठवणीसाठी या स्पर्धेचं इथे आयोजन केलं जातं. त्यांचे चिरंजीव अर्थातच महेश कोपरकर, त्यांचा संपूर्ण परिवार, महेश कोपरकर यांच्या मिसेस, त्यांच्या भगिनी, त्यांचा संपूर्ण परिवार आपण नक्कीच व्यासपीठावर पाहतो. स्ट्राईकला येतो प्रवीण, नॉन स्ट्राईकला प्रयत्न होतो प्रसाद मांजरेकर. या अगोदरच्या सामन्यात प्रवीणने चांगली फलंदाजी नक्कीच केलेली होती. गोलंदाजीसाठी येतो तो अजय उर्फ कोयला. 44 टू विन. 24 चेंडू 44 धावा. डू ऑर डाय मधील हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जो संघ जिंकणार आहे तो पराभूत झालेला अद्वैत रायडर संघाशी खेळणार आहे. पहिला संघ जो अवधूत 11 संघ या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला पहिला संघ आपण नक्कीच पाहतो. प्रवीण आणि प्रसाद मांजरेकर सलामीची जोडी मैदानात. पहिला चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे मात्र झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवर प्रवीण मोरे बाद. आणि पहिल्या चेंडूवर प्रवीण मोरे सारखा मोठा फलंदाज स्तंभीमध्ये परततोय. 44 धावांचं माफक आव्हान, कारण 11ची सरासरी रब्बर बॉल म्हटलं की जवळजवळ 12-15 धावांची सरासरी देखील सहजरित्या पार पडते. मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाज इथे बाद होतोय. मी पुन्हा एकदा, कारण आता जवळजवळ 3:30 पावणे 4 होत आहेत, पुन्हा एकदा सगळ्यांना एक आव्हान करतोय की
रक्तदान करण्यासाठी कोणी वंचित राहिलेलं असेल आणि अद्याप इच्छुक असतील रक्तदान करण्यासाठी त्यांनी शाखा क्रमांक 111च्या इथे जाऊन उपस्थित राहून आपण रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आकुटप्पाचा चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातो. साईड उर्फ जेसन चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावांची सुरुवात होताना पाहायला मिळते. काय क्रिकेटची सुरुवात जर पाहायला गेली तर पहिल्या चेंडूवर या षटकात फलंदाज बाद झाला. तर स्वामी छत्र संघाची सुरुवात झाली होती तर पहिल्या चेंडूवर सचिन झेंडेने षटकार मारून सुरुवात केलेली होती. तर एक क्रिकेट म्हणजे एक अनिश्चिततेचा खेळ खरंच मानला जातो. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत नक्कीच कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतो हे सांगणं कठीण असतं. आताचा चेंडू पुन्हा एकदा आकुटप्पाचा चेंडू. एक मोठी संधी होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला असता मात्र चेंडू बॅटच्या मधून नीटचा आला नाही. चांगली फेक मात्र येते आणि तत्पूर्वी चांगला ताळमेळ दोन फलंदाजांमध्ये. 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. चला जरा लवकर आपण सामना सुरू ठेवायचा. जबरदस्त क्रिकेट नक्कीच स्वर्गीय बापूशेठ कोपरकर यांच्या स्मृतीप्रत्ये आता पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये पाहायचा आहे पहिला संघ अवधूत 11 जो अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला पाहायचा आहे. पुन्हा एकदा एक धाव मिळते. अप्रतिम षटक टाकताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र स्वामी छत्रचा अजय उर्फ कोयला संपूर्ण स्पर्धेत खूप महागडा गोलंदाज होता. या सामन्यात निर्णायक सामन्यात चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा हा हवेत चेंडू जातोय. हा चांगला प्रयत्न तिथे केला जातोय मात्र दुसऱ्या धावेसाठी देखील फलंदाज परततोय. चांगली दाद त्या खेळाडूला दिलीच पाहिजे. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे नक्कीच पाहायला मिळतोय आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या ती 6 धावा. स्वर्गीय बापूशेठ कोपरकर यांचा वाढदिवस आहे त्यामुळे इथे एका कालावधीनंतर 10 मिनिटांनंतर केक कटिंग केला जाणार आहे. संपूर्ण परिवार कोपरकर परिवार येथे उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. दीपक सावंत आहेत, संदीप सावंत आहेत, आमचे लाडके मित्र सन्माननीय सचिनजी चोरमुले साहेब यांच्या उपस्थितीत केक कटिंग केला जाईल कारण आज स्वर्गीय बापूशेठ कोपरकर यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचा शनिवार रविवार या 2 दिवसात इथे आयोजन करण्यात आलेलं होतं. ते उमेश मित्र मंडळ आणि महेश कोपरकर यांच्या माध्यमातून. कोयल्यांचा पुढचा चेंडू अजिंक्यसाठी खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू, हळूवारपणे टाकलेला चेंडू त्यामुळे कोणती गती त्यांनी दिलेली नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. पहिलं षटक इथे संपतंय. एक चांगलं षटक हाताळलं जात आहे अजय उर्फ कोयला यांच्या माध्यमातून कारण आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं असेल तर सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता मात्र निर्णायक सामन्यात चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी एक अनुभवाच्या जोरावर आणि म्हणूनच कर्णधार सातत्याने पहिले षटक टाकण्याचा विश्वास त्याच्यावर दाखवत होता आणि त्यामध्ये आता मात्र यशस्वी ठरतोय तो कर्णधार. गोलंदाजीसाठी येतोय तो आता मात्र ऋषिकेश साळुंके या स्पर्धेत फलंदाजीसाठी अपयशी ठरलेला पाहायचा आहे गोलंदाजीसाठी कशी कामगिरी करतोय. त्याच्या सामोरे एक अनुभवी असा फलंदाज अजिंक्य राणे. चला थोडीशी घाई करायची आहे. यानंतर काही क्षणातच स्वर्गीय बापूशेठ कोपरकर यांचा वाढदिवसानिमित्त केक कटिंग इथे केला जाणार आहे. मान्यवर देखील सर्व इथे उपस्थित आपण पाहतोय. कोपरकर परिवार मित्रमंडळी देखील आपण पाहतोय. त्यांच्या उपस्थितीमध्ये केक कटिंग चा कार्यक्रम आपण नक्कीच करणार आहोत. दरम्यान बॅटची कड घेऊन चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने उदूतन चेंडू अडवतोय. एकदा पूर्ण केली जाते म्हणजे मात्र आपले देखील नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. ऋषी साळुंके आत्ताचा चेंडू हवेत जातो मिडअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. हा झेल टिपला गेला आणि प्रसाद मांजरेकर सारखा मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय. आता मात्र रुद्र 11 अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय. काय क्रिकेटचा खेळ आहे पाहायला गेलं तर स्वामी छत्र संघ सुरुवातीला पहिल्या 3 षटकात अडचणीत सापडलेला पाहायला मिळाला. त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. आता मात्र रुद्र 11 थोडासा पराभवाच्या छायात वावरताना पाहायला मिळतो. 2 मिनिटं
तर मान्यवरांना थोडंसं मी महेश कोपरकर यांना विनंती करतोय की आपल्या सर्वांचे लाडके दीपक सावंत साहेब शाखा क्रमांक 111चे शाखा प्रमुख यांना आपण मायाची उबदार शाल देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर त्यांना थोडासा आज पाहिलं तर रक्तदान शिबिरामध्ये त्यांना सहभागी व्हायचं आहे, त्यामुळे त्यांना तिकडे उपस्थित राहण्यासाठी वेळ नसल्यामुळे ते जातात. त्याचबरोबर संदीप सावंत मी घनश्याम म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संदीप सावंत साहेबांना मायाची उबदार शाल देऊन आपण सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर आमचे लाडके मित्र कार्यालय प्रमुख सन्मान्य सचिनजी चोरमुले यांना देखील इथे सन्मानित केले जाईल. महेश कोपरकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. मी सगळेच त्याचबरोबर मी दिनेश कोपरकर यांना विनंती करतोय की दिनेश शेट्टी यांना आपण सन्मानित करायचं आहे. दिनेश कोपरकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दिनेश शेट्टी यांना देखील आपण मायेची उपचार शाल देऊन आपण सन्मानित करायचं. आणि या सर्व मान्यवरांचे नक्कीच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा विनंती करतो ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आपण जे कोणी अद्याप रक्तदान करण्यासाठी इच्छुक असाल त्यांनी आपण भाऊंच्या ऑफिसच्या इथे जाऊन आपण रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित राहून रक्तदान करायचं. मी पुन्हा एकदा सन्माननीय दीपक सावंत सचिन चोरमुले संदीप सावंत त्याचबरोबर दिनेश शेट्टी सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषकामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. आजचे सत्र जर पाहिले तर खरोखर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का मानला जातोय. रुद्र 11 संघाने जवळजवळ चांगली सुरुवात पहिल्या 3 षटकात केलेली होती. त्यानंतर राहुल बलवे जो स्वामी क्षत्र संघासाठी तारणहार ठरतो की काय असं वाटतंय, कारण सामन्याला आता मात्र थोडीशी कलाटणी मिळताना पाहायला मिळते. आताचा गुड्डपता चेंडू चांगला फटका मिड विकेट रिजन मधून चेंडू जातो, एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परतते, मात्र राजेश शाईक चांगली फेक येते. दुसरी धाव निघण्याचा कोणताही प्रश्न मात्र इथे उद्भवत नाहीये. धावसंख्या ती 12. आता मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला काही आक्रमक पवित्रा नक्कीच स्वीकारावा लागणार आहे. हा सामना जिंकायचा असेल तर, या स्पर्धेत आव्हान टिकवायचं असेल तर. यावेळेस मात्र उलटा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. हा जेल टिपला गेला तर रुद्र 11 नक्कीच अडचणीत सापडू शकतो आणि तीच चूक होते. अर्थातच अजिंक्य राहण्यासारखा प्रमुख फलंदाज आता मात्र तंबूमध्ये परततोय. रुद्र 11 डगआउट्स मध्ये आता मात्र निराशाजनक वातावरण नक्कीच पाहायला मिळत आहे. एक दडपण इथे स्वीकारलेलं पाहायला मिळत आहे. का जबरदस्त गोलंदाजी ऋषिकेश साळुंके जो फलंदाजीमध्ये अपयशी ठरला, मात्र या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना त्यांनी तंबूमध्ये परत पाठवलंय आणि एक दबाव रुद्र 11च्या फलंदाजांवर त्यांनी कायम ठेवलाय. आता मात्र दडपण नक्कीच जाणवत आहे. तिसरं षटक हे सामन्याला नक्कीच एक निर्णायक षटक ठरणार आहे. 12 झाला संघाची धावसंख्या ती 12 आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आणि चौकार आणि षटकार आक्रमक पवित्रा नक्कीच घ्यावे लागेल, कारण दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता नक्कीच आहे. अजय चांगली फलंदाजी करू शकतो, त्याचबरोबर आपण पाहतो नॉन स्ट्राईकला संदीप हा देखील चांगली फलंदाजी करू शकतो. आणि कोणाला तरी ती जबाबदारी नक्कीच आता स्वीकारावी लागणार आहे, कारण स्वामी क्षत्राच्या संघाकडून ती जबाबदारी स्वीकारली होती ती अर्थातच राहुल बर्वे आणि त्याच्या खेळी 3 टोलेजंग षटकार आपण पाहिले होते आणि 23 धावाची नाबाद खेळी राहुल बर्वेच्या माध्यमातून इथे पाहिली होती, साकारली होती. पहिला चेंडू आणि आता मात्र रिव्हर्सचा फटका आणि हा षटकार काय जबरदस्त फटका. मी आताच सांगितलं होतं हा जे सारखा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळतोय आणि जुगार एक पाहायला गेलं तर दडपण तो जुगारण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. संघाची धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. प्रत्येक चेंडू नंतर मात्र समीकरण काही वेळा बदललेलं पाहायला मिळते. काही वेळा सामना एका बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय, काही वेळा सामना बॅलन्स होताना देखील पाहायला मिळतोय. आता मात्र सामना जर पाहायला गेला तर स्वामी क्षेत्र संघ थोडासा उजवा ठरतोय. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. यावेळेस चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते आणि ते 2 धावा घोषित केल्या जातात. चांगला फटका अजयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या ती 20.
संघाची धावसंख्या ती 20. चला जरा बॉल फेक. बॉल फेक नाही नको नको नको. चला जरा लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आज ज्यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे, स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची आठवण आपल्या कायम स्मरणात राहावी म्हणून त्यांचे चिरंजीव महेश कोपरकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे या सामन्यानंतर लगेचच केक कटिंगचा कार्यक्रम होईल. त्यासाठी आपण सर्वांनी आपण व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहायचं आहे ही एक विनंती असेल. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी सामन्याकडे नक्कीच वळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केल्यानंतर आता मात्र पाहायचं आहे थोडंसं दडपण अल्पेश्वर नक्कीच जाणवेल. आता ब्रेक दिला ना तर मॅचची वाट लागेल. 24 पाहिजे. 10-24. मी सर्व मान्यवर कोपरकर परिवार महेश कोपरकरांच्या मिसेस देखील इथे उपस्थित आहेत. वहिनींचं देखील मी स्वागत करतोय. बहीण उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार आपण पाहतोय इथे उपस्थित झालेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. साहिल जेसन कोणती चूक करेल असं वाटत नाहीये आणि इथे मात्र अजयला परतावं लागतंय आणि आता मात्र हा मोठा आघात. चांगली फलंदाजी करत होता. हा चेंडू जर सीमारेषेवर बाहेर गेला असता तर थोडंसं दडपण नक्कीच जाणवलं गेलं असतं. मात्र गोलंदाज चाणक्य पायावर चेंडू ठेवला, ड्राईव्ह करायला लावला ऑनसाईडच्या दिशेने, कारण ऑफसाईडला तो चांगला रिव्हर्स मारतो ही माहिती असल्यानंतर त्यांनी चेंडू पायावर टाकला आणि अप्रतिम झेल मात्र टिपला गेला साईन यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या 20. अद्याप 24 धावांची गरज आहे. आता मात्र मंदार फलंदाजीसाठी येतोय हा देखील खेळाडू ज्याला आपण नक्कीच रसेल या नावाने ओळखतो. पाहायचंय मंदार अर्थातच आंद्रे रसेल कशी फलंदाजी करतोय. एखादा षटकार जर लागला तर पुन्हा एकदा सामन्याचं पारड बॅलन्स मध्ये ठरू शकतोय आणि ती अपेक्षा नक्कीच असणार आहे. पाहायचा अल्पेशांचा पुढचा चेंडू. आता चेंडू सुंदर एकशेकावर ड्राईव्ह. काय जबरदस्त फटका मंदारच्या बॅटमधून. मात्र केवळ एकच धाव मिळते. एखाद्याने धावपलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. थोडीशी जबाबदारी आता मात्र संदीपला देखील आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल, कारण शेवटच्या षटकात ज्या पद्धतीने राहुलने स्वतःला सिद्ध केलं होतं की मी चांगली फलंदाजी करू शकतो आणि शेवटच्या षटकात तब्बल 3 षटकार त्यांनी मारले होते. या षटकातील पुढचा चेंडू अल्पेशांचा. पाहायचा आहे संदीप हा देखील चांगला फलंदाज आहे. चांगले फटके खेळू शकतो. आक्रमक पवित्रा घेऊ शकतो. थोडंसं दडपण नक्कीच आहे रुद्र 11च्या फलंदाजीवर, कारण धावसंख्या जर पाहिली तर केवळ 21 आहे. अद्यापही 23 धावांची गरज आहे. एखाद दुसरा चौकार किंवा षटकार सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी नक्कीच मिळू शकते. आता चेंडू पायावर आदळतोय. हलकेच करून एक धाव मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. खेळपट्टीवर जोपर्यंत अजय उर्फ बटल्या खेळपट्टीवर होता थोडंसं दडपण नक्कीच जाणवलं होतं गोलंदाजावर. आता मात्र ते दडपण थोडंसं निघालेलं दिसतंय गोलंदाजाच्या खांद्यावरचं आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एखादा षटकार पुन्हा एकदा सामन्याची कलाटणी नक्कीच बदलू शकतोय. मात्र तो षटकार आता या चेंडूवर येणं गरजेचं आहे. आता चेंडू उजव्या अष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांच्या शरीरापासून दूर होत आहेत. वाईट बॉलची घोषणा समालोचन कक्षाकडे नक्कीच केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. प्रमुख फलंदाज मात्र तंबूमध्ये परत आहेत. पहिल्या चेंडूवर प्रवीण बाद झाला होता. त्यानंतर प्रसाद मांजरेकर थोडासा निराशाजनक पद्धतीने बाद झाला. अजिंक्य राणे एका चांगला जो चेंडू होता ज्यावर षटकार मारण्याची क्षमता असलेल्या चेंडूवर तो बाद झाला. आता चेंडू ओव्हरपिच चेंडू पूर्णपणे हुकतोय आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एका अप्रतिम षटकाची देखील सांगता होताना पाहायला मिळते. 3 षटकाकर धावसंख्या येते मात्र 23. शेवटचं षटक 21 धावांची गरज आहे आणि त्याच शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा निघाल्या होत्या. राहुल बर्वेने मोठा प्रहार केला होता. शेवटच्या षटकामध्ये त्यांनी मला वाटतं 3 षटकार मारले होते आणि आता ते षटकार मारण्याची क्षमता रुद्र 11च्या फलंदाजाला घ्यावी लागेल.
चौथं अर्थातच अंतिम आणि निर्णायक षटक आणि ते षटक हाताळण्याची जबाबदारी देखील स्वतः स्वीकारताना पाहायला मिळतो तो एक अष्टपैलू खेळाडू राहुल बर्वे ज्याने 23 धावाची एक नाबाद खेळी आपल्या संघासाठी केलेली होती. राहुल बर्वे या षटकातील पहिला चेंडू घेऊन होता. 6 चेंडू 21 धावांची गरज. शेवटच्या षटकात प्रसाद मांजरेकर ज्यांनी 21 धावा दिलेल्या होत्या त्या 21 धावाच आता कुठेतरी आपल्याला मागण्या ठरत आहेत. तिसरं षटक अजयला देण्याची चाल यशस्वी झाली मात्र 4थं षटक पाचारण केलं गेलं प्रसाद मांजरेकर आणि तिथे कुठेतरी चूक होते की काय असं आता वाटतंय. आता चेंडू हवेत जातोय. एकेरी दुहेरी धावाने कोणताही फरक नक्कीच स्वामी छत्र संघाच्या फलंदाज क्षेत्ररक्षकाला होणार नाही याची नक्कीच माहिती आहे. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा जरी घेतल्या गेल्या तरी आपला विजय निश्चित होऊ शकतो आणि त्याचमुळे आता मात्र थोडंसं यापुढील होणारा सामना चालू सामन्यातील विजय संघ विरुद्ध अद्वैत रायडर संघ एक 5 मिनिटांच्या ब्रेक नंतर हा देखील सामना होईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज बाद होतोय. आता मात्र रुद्र 11 संघ पराभवाच्या छायेत इथे वावरताना पाहायला मिळतोय. काय क्रिकेट असतं ते पहा. पहिल्या 3 षटकात जेव्हा सुरुवात झाली होती हा सामना तेव्हा रुद्र 11 हा सामना जिंकेल की काय असं वाटत होतं कारण तब्बल 3 षटकात केवळ 25-26 धावा धावपलकर पाहिला होता. त्यानंतर मात्र राहुल बर्वेने एक मोठा प्रहार केला आणि एक चांगली समाधानकारक टोटल धावपलकर त्यांनी लावली आणि त्याचाच परिणाम आता आपण पाहतो. आता चेंडू वाईड बॉल 2 धावा इथे मिळत आहेत बाईज आणि वाईटच्या रूपामध्ये. खरोखरच अनिश्चिततेचा खेळ क्रिकेट का मानला जातो. कालपासून आपण प्रत्येक सामना पाहिला की हा संघ जिंकेल असं वाटत असताना तोच संघ इथे पराभूत होतोय. काल पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं होतं अद्वैत रायडर्स आणि कियान स्ट्रायकर्स मध्ये तेव्हा देखील सामना झाला होता. तेव्हा वाटलं होतं कियान स्ट्रायकर हा संघ सहजरित्या सामना जिंकतोय मात्र शेवटच्या चेंडूवर अद्वैत रायडर संघाने एक चित्तथरारक असा विजय मिळवला होता. त्यानंतर स्वामी छत्र वर्सेस रुद्र 11 लीग मध्ये देखील सागर हवालदार यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करत जो स्वामी छत्र संघ सामना जिंकत असताना त्यांना पराभवाच्या सामोरे जावं लागलं होतं. आता मात्र तसंच इथे घडताना पाहायला मिळतं. जो रुद्र 11 संघ सामन्यावर सुरुवातीला ज्यांनी पकड मिळवली होती तो संघ इथे मात्र पराभूत होतो. मी कोपरकर परिवार संपूर्ण व्यासपीठावर आपण यायचं आहे. महेश कोपरकरांना विनंती करतो संपूर्ण परिवार आपण व्यासपीठावर इथे आमंत्रित करायचं आहे. त्याचबरोबर मी सागर हवालदार याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं. सागर हवालदार आणि सचिन झेंडे मी मॅन ऑफ द